मी एकदा माझ्या मैत्रिणीला विचारलं ऑफिसमध्ये की मला सांग घे आणि घ्या यात काय फरक आहे. तर ती काय म्हणे, तू एक काम कर, संध्याकाळी सासूबाईंना नाश्त्याची प्लेट दे आणि म्हण हे घे आणि संपव पटापट. मग त्या तुला सांगतील की घे आणि घ्या मध्ये काय फरक आहे. मी एकदा गाण्याच्या एका कार्यक्रमात विचारलं, एक गाणं होतं, नदिया किनारे हिराए आई कंगना. तर ती मराठी भाषिक गायिका होती. मी तिला म्हटलं, हिराए आईचा अर्थ माहिती आहे का? ती म्हणे नाही. म्हटलं हरवणं माहिती आहे ना? हो म्हणे. म्हटलं तेच आहे. तर बघा आता ती कुठली पूर्वांचलची भाषा. हिराए आई म्हणजे हरवलंय माझं. इथे तुम्ही हरवलं म्हणता. कसं असतं की उर्दूमध्ये जर तुम्ही एक अक्षर आहे त्याच्या वरती तुम्ही जर लिहिलं टिंब तर त्याचा उच्चार वेगळा आणि त्याच्या खाली लिहिलं तर वेगळं. शेप एकसारखा आहे, फक्त टिंब कुठे लावतात त्यामुळे टिंबावर त्यांचं उच्चारण पण अवलंबून आहे. हा, तर त्यांनी लिहिलं आहे की मैं खुदा कहता रहा और वो जुदा लिखते रहे. उर्दू मध्ये जेव्हा तुम्ही खुदा लिहा जुदा लिहा, फक्त टिंब वर टाकलंय की खाली त्याच्यानी उच्चार बदलतं. तर म्हणे मैं खुदा कहता रहा और वो जुदा लिखते रहे. एक नुक्तेने, या टिंबला नुक्ता म्हणतात उर्दू मध्ये, एक नुक्तेने उन्हें मेहरम से मुजरिम कर दिया. मोहम्मद रफी साहब यांना मराठी गाणं गायला उभं केलं. आता मराठी गाणं गायचं तर मग त्यांना ज झ च जमे ना, उच्चारण महत्वाचे. तर म्हणे कसं सांगू यांना. तर म्हणे देखिए रफी साहब, जैसे आप बोलते ना जिंदगी, तो आप नीचे नुक्ते के साथ बोलते ना, वैसे ही हमारा नुक्ते के साथ है. समझ गए आप? तेव्हा कळलं त्यांना, अच्छा ऐसा आहे म्हणे. ठीक आहे. मग ते च झ बरोबर जमलं त्यांना. नंतर पुन्हा ते पाणी म्हणत होते, पाणी पाहिजे होतं. आता कसं, तो ते म्हणे आप लोग जैसे सोनिए बोलते हो ना पंजाबी में रफी साहब, वैसे बोलिए. अच्छा ऐसे. तर म्हणे मग पाणी बरोबर उच्चार जमलं त्यांना. तसंच स्मरते, स्मरते तर त्यांना ते समरते, कारण ते पंजाबी टच येत होता. तर ते म्हणे रफी साहब फिल्मों में स्मगलर होते हैं ना, स्मगलर कैसे बोलते हैं हम, वैसे बोलिए. अशा प्रकारे तुम्ही बघा, तर त्या व्यक्तीला मराठीचे उच्चार सांगायचे. उदाहरण कुठून देत आहेत ते पंजाबी लागतो. तर बरोबर संदर्भ त्यांनी दिला तर त्यांना बरोबर लक्षात आलं चटकन आणि मग ते बोलले आणि गायले छान. तेच म्हणून एक व्यक्ती जर म्हणेल की माझी भाषा तुझी भाषा, तर त्याबद्दल मी एक खूप छान गोष्ट ऐकली. मी आणि तू कुठेतरी भेटलो, तुझ्यासोबत तुझी आई आहे, माझ्यासोबत माझी आई आहे, तर तू माझ्या आईला नमस्कार करणार, मी तुझ्या आईला नमस्कार करणार. असंच आहे भाषांचं. तुझ्यासोबत तुझी भाषा, माझ्यासोबत माझी भाषा. म्हणजे तर ती सगळ्यात प्रिय, माझी आई सगळ्यात प्रिय मला. पण मग तुझ्या आईचा अपमान थोडा ना करणार. भाषा आईसारखी असते ना. तर जशी माझी आई वागते, जसा प्रकारचा माझी आई परिधान करते, तशीच त्याची आई करेल आणि ती तशीच वागेल का, अशी अपेक्षा आम्ही ठेवतो. त्या काळात जेव्हा उर्दू राजकारणाची, शासनाची भाषा होती, तेव्हा म्हणजे माणूस ब्राह्मण असो, पंडित असो, कोणी असो, हिंदू कोणी असो, त्याला उर्दू येणं महत्त्वाचं. तर एक पंडित दयाशंकर होते, ते उर्दूमध्ये कविताही म्हणजे शायरी पण करायचे. तर एका नवाबच्या ठिकाणी एकदा तरही मुशायरा होता. तरही मुशायरा म्हणजे तुम्हाला एक ओळ दिली जाते, तर तुमच्या प्रत्येक शेरमध्ये ती ओळ यायला पाहिजे. तर त्यांनी ओळ काय दिली की है वही काफिर की जो बंदे नाही इस्लाम के. त्यांचं म्हणणं होतं की जी व्यक्ती इस्लामला मानत नाही ती व्यक्ती काफिर आहे. आता पंडित दयाशंकर यावर शेर कसं सादर करेल. तिथे जे बाकीचे होते मुसलमान शायर, त्यांनी तर बोलले आपले, तर पंडित दयाशंकरनी काय बोललं असेल तुम्ही गंमत बघा. उर्दूमध्ये उलटा जे जर केला ना आपण, म्हणजे इंग्लिशचा जे जर उलटा केला त्याला म्हणतात लाम. एल साठी जो अक्षर आहे त्याला म्हणतात लाम. आणि कुरडे केस जे असतात ते असेच असतात, कुरळे केस. तर ते त्यांनी कृष्णाचं उदाहरण दिलं की कृष्णाचे केस कुरळे आहे, म्हणजे ते उलटे असं एल सारखं, जे उलट्या जे सारखं होईल. तर म्हणे लाम की मानिंद है गेसू मेरे घनश्याम के, कि मेरे कृष्ण के जो बाल हैं वो लाम के जैसे हैं. लाम की मानिंद है केसू मेरे घनश्याम के, है वही काफिर कि जो बंदे नहीं इस
लांब के. फक्त एक प्रश्न अजून विचारावासा वाटतो की ॲज अ अँकर तुम्ही वेगवेगळ्या भाषेमध्ये करता, पण जर कोणाला असेल की मराठी भाषेत म्हणजे कधी जज करता, म्हणजे खरंच हा उत्तर द्यायचं असेल तर तुम्ही देऊ शकता, नाहीतर काही प्रश्न नाही, की जज करतात लोक की टोन किंवा ॲक्सेंट. हिंदीचे एक कवी होते पंडित भवानी प्रसाद मिश्र. तर एक दुसरे कवी बालकवी बैरागी जेव्हा नवीन नवीन लिहायला लागले तर काही लोकांनी त्यांना खूप त्यांचं क्रिटिसाइज करणं सुरू केलं, आलोचना सुरू केली. तर ते त्यांना म्हणजे ते हतबल झाले की आता मी काय करू, लिहिणंच सोडू का. तर पंडित भवानी प्रसाद मिश्र एकच गोष्ट बोलले, ते म्हणे देखो बैरागी, जीवन में हमेशा याद रखना, धरती पर आज तक किसी भी आलोचक का स्मारक नहीं बना. नमस्कार, मी सुषमा. नारायणीच्या पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत. आपले व्हिडिओज बरेच मोठे असतात असं खूप लोकांचं म्हणणं आहे आणि त्यासाठीच आपण नारायणी क्लिप्स म्हणून एक परत चॅनल ओपन केलं आहे. त्याची लिंक इथे कुठेतरी असेलच, तर प्लीज त्याच्यावरही तुम्ही फॉलो करू शकता. त्या चॅनललाही तुम्ही सबस्क्राईब करा. विषय आजचा आहे भाषा. आपण अनेक भाषेंमध्ये सगळ्यांच्या वेगवेगळ्या भाषा असू शकतात आणि आपण भाषामुळेच लोकांशी जुळतो. पण तरीही लोकांमध्ये वाद का? वादाचा विषय नाहीच आहे, पण तरीही भाषा ही किती समृद्ध आणि संपन्न आहे हेच आजचा आपला विषय असणार आहे. आणि यासाठीच आज आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये आहेत श्वेता शुक्ला शेगावकर मॅडम. नमस्कार मॅडम. नमस्कार. नारायणीच्या स्टुडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. छान वाटतं इथे आल्यावर तुमच्याशी संवाद साधायला आले मी. थँक्यू. मेन म्हणजे भाषा ही खूप प्रगत आणि समृद्ध भाषा आहे, पण ती भाषा कुठलीही असू शकते. मराठी असो, हिंदी असो किंवा वेगवेगळ्या प्रांताची भाषा असू शकते. पण भाषेशी आपण लोकांना कसं जुळवू शकतो? ते कसं आहे, लोकांची भाषा आपोआप तयार होत असते. म्हणजे भाषा प्रवाही आहे. जसं काही लोकांचा आग्रह असतं ना की तुम्ही याच पद्धतीने बोलायला पाहिजे किंवा हीच शुद्ध भाषा आहे. तर त्यांना माझं एकच म्हणणं आहे की ठीक आहे, व्याकरण प्रत्येक भाषेचं एक व्याकरण आहे. त्या रूल्सला, त्या नियमांना आपण मान द्यायलाच पाहिजे. मात्र नवनवीन शब्द येत असतात, कारण जग पुढे चाललं आहे. नवनवीन आविष्कार होतात. मग एक भाषा दुसऱ्या भाषेतून काही शब्द घेते. या जगात प्रत्येक भाषेने दुसऱ्या भाषेतून शब्द घेतलेले आणि त्यातूनच भाषा समृद्ध झाली आहे. तसं पाणी प्रवाही असल्यास मग त्या पाणीला आपण वापरू शकतो. त्याला आपण प्रवाही आहे म्हणून, वाहता पाणी आहे म्हणून ते कामच आहे. एकच ठिकाणी असलं तर मग गढूळ होऊन जाईल, खराब होईल. तसंच मग भाषाबद्दल आपण असं शुद्धतेचा अति आग्रह न ठेवता थोडंसं, ज्याला आपण म्हणतो की ओपन माइंडेड पाहिजे, की देवाणघेवाण होत राहायला पाहिजे भाषांमध्ये. जसं मी तुम्हाला सांगते उदाहरण, की एकदा मी दैनिक भास्कर, हिंदी दैनिक आहे, तर त्याचे जे संपादक आहे प्रकाश दुबेजी, अर्थात ते हिंदी भाषिक आहेत, पण इथे नागपूरला बरेच वर्ष असल्यामुळे मराठी त्यांना समजते जरी ते बोलत नसले तरी. तर याच विषयावर बोलताना ते एकदा म्हणाले की मराठीचा एक खूप सुंदर शब्द आहे प्रतिसाद, आणि प्रतिसाद या शब्दाला पर्यायी शब्द मला हिंदीत नाही मिळालं. त्यामुळे मला असं वाटतं की मी प्रतिसाद का वापरू नये हिंदीमध्ये. तर अशाच प्रकारे तुम्ही बघा, जसं कुठलीही भाषा आहे, जसं आपण मराठीत एक शब्द आहे मिजाज, तर याचं ओरिजिन कुठून आहे? मिजाज, जे अरबी आणि पर्शियन म्हणजे उर्दूमध्ये आलेले शब्द. तसं त्याचप्रमाणे उर्दूमध्ये भूगोल, त्याला जॉग्राफी जे इंग्लिश वर्ड आहे त्याला ते जुग्राफिया म्हणतात. तर अशा प्रकारे त्यामुळे भाषा जर प्रवाही राहिली, त्याच्या शुद्धतेबद्दल अति आग्रह धरला नाही आणि भाषांमध्ये देवाणघेवाण सुरू असली, तर ती भाषा जिवंत राहणार, ती पुढे जाणार आणि पुढची पिढी आपल्या पद्धतीने, आपल्या तऱ्हेने त्या भाषेला समृद्ध करेल. आणि त्यामुळे आपण लोकांनाही कनेक्ट करू शकतो. बरोबर. मला प्रेक्षकांना सांगायला आवडेल की श्वेताजी स्वतः हिंदी भाषी आहेत, पण तरीही तुम्ही मराठी इतकी छान आत्मसात केली,
त्याच्याबद्दल खरंच तुमचा आभार मानायला पाहिजे. तुमचं छोटंसं इंट्रोडक्शन राहिलं आहे आपलं, ते आपल्या प्रेक्षकांना सांगा. इंट्रोडक्शन असंच आहे की मी मूळची जबलपूरची आहे, मध्य प्रदेश. शिक्षण हिंदी माध्यमातून झालं. मात्र माझ्या वडिलांचा आग्रह असायचा की जरी तुम्ही हिंदी माध्यमाचे विद्यार्थी असले तरी इंग्लिश सगळीकडे आता संपर्क भाषा आहे, तर तुम्ही त्यावर थोडी जास्त मेहनत जर घ्याल तर कॉन्व्हेंट एज्युकेटेडच्या बरोबरीची इंग्लिश तुम्ही आरामात बोलू शकता. तर ते म्हणायचे आम्हाला की हे बघा, आज न्यूजपेपरचा एडिटोरियल आहे, याची समरी तुमच्या सोप्या इंग्लिश शब्दात करून ठेवा, मी संध्याकाळी बघतो. अशा काही काही प्रकारच्या सवयी त्यांनी आम्हाला लावल्या. त्यामुळे मग आम्हाला हिंदी मीडियमचे असूनसुद्धा इंग्लिशचा काही त्रास झाला नाही, एक ही गोष्ट. दुसरी गोष्ट की माझे वडील म्हणायचे की तुम्ही जेव्हा हिंदी माईकवर बोलता, काय एक रिजनल प्रभाव असतो आपल्या भाषेवर, तर जबलपूरची एक स्टाईल आहे वेगळी, पण म्हणे माईकवर जेव्हा तू बोलते, इतरांशी बोलते, तेव्हा रिजनल टच नको यायला. मग तेव्हा ते जे स्टँडर्ड मानक रूप आहे तेच आपण बोलणार आहे, त्याकडे आवर्जून लक्ष दे. या दोन म्हणजे गोष्टी भाषाची शुद्धी. हो, मी त्यांच्याकडून शिकले. आणि ते स्वतः कवी होते. स्वर्गीय रामाधार शुक्ल माझे वडील कवी होते आणि त्यामुळे मुशायरे, कवी संमेलन यामध्ये येणं जाणं, त्यामुळे त्यांना उर्दू यायचं. मग त्यांचं ऐकून मग मी 5वी-6वीत असेल आणि मी साहिर लुधियानवीची एक नज्म आहे मोठी, परछाया, जे पुस्तक स्वरूपात प्रकाशित झालेली, ते मला आठवतं पहिलं उर्दूचं काहीतरी मी वाचलेलं ते साहिर लुधियानवीचं आहे. माझी आई पण लिहायची, जरी ती म्हणजे असं प्रोफेशनली हे नव्हती, पण भाषा तिची पण इंग्लिश हिंदी दोन्ही भाषा खूप छान. तर असं वातावरण. आणि माझे मामा राजेश मिश्रा ते कलावंत आहेत, मिमिक्री आर्टिस्ट आहेत, असं कला साहित्य या प्रकारच्या वातावरणात वाढले. मग शाळेत काही समारंभांमध्ये बोलले तर लोकांना आवडला. तर आमच्या शाळेचे जे प्रमुख होते ते म्हणाले, जैन समाजाचं एक अहिंसा संमेलन आहे, तिथे 5 मिनटं तुला बोलायला उभं करतो. असं म्हणून माझी पब्लिक स्पीकर म्हणून सुरुवात झाली. मग जैन समाज, हिंदू समाज, सुरुवातीला धार्मिक कार्यक्रमांमध्ये खूप ठिकाणी मला बोलवण्यात आलं. आणि मग त्यानंतर शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वतीजी त्यांनी मला बालविदुषी असं टायटल दिलं त्या क्या काळात. बात है. मग सायन्स घेतला पुढे, थोडासा ही गोष्ट ही थोडीशी मागे पडली ही कला. MSc केलं, BSNLमध्ये जॉब लागला, तिथे भेटले मिस्टर रवी शेलगावकर. आणि लग्नानंतर मी सौ श्वेता शेलगावकर म्हणून नागपूरला आले. जेव्हा नागपूरला आले तेव्हा अजिबात मराठी यायचं नाही, काही म्हणजे काहीच नाही. पण याच मराठीमुळे मग घरी तर आणि बघा काय झालं, माझ्या ऑफिसचे 2 सिनियर्स होते, ते म्हणे बघा मॅडम, तुम्ही ना अगदी लहान मुलं कसे अडखळत बोलतात तशी सुरुवात करा. जी व्यक्ती तुमच्यावर हसेल ती त्याची चूक आहे, कारण तुम्ही तर नवीन शिकण्याचा प्रयत्न करताय. मग मी प्रयत्न केला, सुरुवात केली. माझ्या घरासमोर एक करपटे म्हणून एक ताई आहेत, त्या साहित्याचा मोठा अभ्यास आहे त्यांचा, तर त्यांच्याकडे जाऊन काही वाचत बसायचं. मग त्या सांगतील हे बघ असं नाही असं, मग चुका काय होत आहेत शब्दावली पण त्याच्यातनं काढायला वगैरे शिकवलं. असं झालं. आणि मग निवेदनाचं असं झालं ना की नागपुरात मी BSNLमध्ये काम करत असताना BSNLचे काही कार्यक्रम केले. मग मला SBIनी बोलवलं, मग इतर संस्थांनी बोलवलं. तर अशा प्रकारे इथे एक निवेदिका म्हणून माझा प्रवास सुरू झाला. नंतर मग मी 2018मध्ये BSNLमधून स्वैच्छिक निवृत्ती घेतली, कारण या क्षेत्रात काम वाढलं आहे. तर आता मी निवेदन, सॉफ्ट स्किल ट्रेनिंग याचं काम करते. वा. आणि जसं आता तुम्ही म्हटलं की जेव्हा ऑफिसमध्ये लागलात तेव्हा तुम्हाला त्यांनी सांगितलं की छोट्या छोट्या याच्यात शब्द जुळवून मराठी बोलायला शिका. मग आपण त्याच्यावर अजून कसे प्रयत्न केले, किंवा एखादा असा किस्सा सांगा की तुम्हाला कोणीतरी हसलंय त्याच्यावरून, असं आठवतं काही झालं? हो बिलकुल. काय माहिती आहे का, मी म्हणजे अगदी नवीन इथे 2-3 महिने झाले असतील मला येऊन. मी एकदा माझ्या मैत्रिणीला विचारलं ऑफिसमध्ये की मला सांग, घे आणि घ्या यात काय फरक आहे. तर ती काय म्हणे, तू एक काम कर, संध्याकाळी सासूबाईंना नाश्त्याची प्लेट दे आणि म्हण हे घे आणि संपव पटापट, मग त्या तुला सांगतील की घे आणि घ्यामध्ये काय फरक आहे. पण त्यावेळेला तिने तुम्हाला नाही सांगितलं. पण आलं माझ्या लक्षात, म्हणजे गमतीत तिला काय म्हणायचं होतं ते.
तर आता तुम्ही बघा, एक ग्रामरच्या पुस्तकातून न शिकवता तिने किती सहजपणे सांगितलं की खूपच सहज. बरोबरीच्या व्यक्तीला किंवा लहानांना घे आणि मोठ्यांना घ्या असं तुला म्हणावं लागेल. हं, हं, हं. अशी मज्जा असते. म्हणजे तू आणि आप जसं हो, हिंदीमध्ये असतं हो. किंवा अजूनही भाषांमध्ये असेल तर तेच. तेच असतं ना. पण ही भाषा अ, किती सुंदर आहे की एखाद्याला ती जुळतेही आणि खाद्यसंस्कृती पण त्याच्यावर लागू असते. बरोबर आहे. त्याचे काही किस्से सांगता येईल? हो, तेच मी सांगते. मी खूपदा हे सांगते, की बघा भाषांमध्ये म्हणजे आपल्याला वाटतं मराठी वेगळी भाषा, हिंदी वेगळी भाषा आहे. हं. पण एक तर काय, की उत्तर भारताच्या जवळ-जवळ सर्वच भाषांचा संस्कृत भाषेशी एक म्हणजे संस्कृत आई आहे आणि या सगळ्या बहिणी आहेत. बहिणी आहेत. त्या आईची म्हणजे मुलं निगडीचा संबंध आहे. ना. त्यामुळे काही-काही शब्द एकसारखे असतात. बरोबर. आणि त्यावर बोलीभाषेचे जे शब्द आहे, जसं आम्ही जबलपूरचे आहे, तिथे बुंदेलखंडी बोलली जाते, हिंदीची बोलीभाषा. तर मराठीचे काही शब्द आणि त्या बुंदेलीचे शब्द त्याचप्रमाणे अवधीची किंवा भोजपुरियनचे शब्द एकसारखे बघा. हं. आपण मराठीत जे म्हणजे पाणी घेण्याचं एक पात्र आहे ज्याला लोटा, हं. हिंदीमध्ये लोटा आणि मराठीमध्ये गडवा. हं. बुंदेलखंडीमध्ये त्याला गडुआ म्हणतात. अच्छा. असं आहे. तसंच मी एकदा गाण्याच्या एका कार्यक्रमात विचारलं, एक गाणं होतं, नदिया किनारे हिराए आई कंगना. तर ती मराठी भाषिक गायिका होती. मी तिला म्हटलं, हिराए आईचा अर्थ माहिती आहे का? ती म्हणे नाही. म्हटलं हरवणं माहिती आहे ना? हो म्हणे. म्हटलं तेच आहे. तर बघा आता ती कुठली पूर्वांचलची भाषा. हिराए आई म्हणजे हरवलंय माझं. इथे तुम्ही हरवलं म्हणता. तर एकच शब्द आहे ना, त्याचे तो वेगवेगळे रूप आहे बोलायला. त्याचप्रमाणे आता जसं खाद्यसंस्कृतीचं आपण म्हणतो, तर कसं बांगला भाषा आहे ना, मी शिकण्याचा प्रयत्न केला. मी त्याची एक त्याला म्हणतात प्राथमिक परीक्षा. ते मी दिलंय. मी असं वाचू शकते लिहिलेलं आणि मला बांगलाचे उच्चार जमतात बरोबर. पण मग पुढे कोणी आजूबाजूला बांगला भाषी नसल्यामुळे मग ते तिथेच थांबून म्हणजे गेले मी. कम्युनिकेट जोपर्यंत आपण होत तेवढं. नाही तोपर्यंत मात्र ती कोणी समृद्ध. बोलेल तर मी समजेल. तर बांगलाला मी म्हणते मिष्टी भाषा आहे. बंगाली मिठाई सर्वांना किती आवडते. त्याचप्रमाणे ही भाषा पण खूप गोड आहे. तर जे काका मला शिकवायचे तेव्हा बांगला, ते म्हणायचे खूप सोपं आहे म्हणे, तुम रसगुल्ला खाओ और बंगाली बोलो. हां, मग ते उच्चार सांगायचे. देखो तुम बोलती हो ना तथा, हम बोलते तथा. तुम बोलते हो कथा, हम बोलते कथा. तुम बोलते हो आंचल, हम बोलते आंचोल. तर म्हणजे रसगुल्ला तोंडात ठेवून बोला ना, गोल गोल. तर आणि म्हणे असं मी और गोल आहे तो 2 रसगुल्ले खा के बोलना पडेगा तुमको. या अशा गमतीत ते सांगायचे. तुम्ही तसंच आपली वऱ्हाडी जी बोली आहे इथली इकडचे लोक तिखट खूप खातात. त्यामुळे ती वऱ्हाडी बोली पण तशीच आहे, चटाकेदार आहे ना. तर ती खाद्यसंस्कृती त्या ज्या प्रांतात जिथे आपण आहोत जिथे, तर ती खाद्यसंस्कृती आणि ती भाषा ते एकमेकांशी जोडले गेलेली आहे. बरं, एखाद्याला भाषेला समृद्ध करायचं असेल तर त्यांनी काय करायला पाहिजे? कारण तुमचं क्षेत्र अँकरिंगचं क्षेत्र आहे, निवेदन करता आणि अनेक भाषांमध्ये तुमचं निवेदन होत असतं. पण त्या भाषेला जर समृद्ध करायचं असेल तर त्याच्यासाठी काय करायला पाहिजे? मी याच्यासाठी विचारते ना प्रश्न, की आपले व्ह्युअर्स पण असेल की ज्यांना शिकायचं आहे किंवा कारण भाषेचा वाद ही गोष्ट वेगळी आहे. पण ती कुठलीही भाषा असो, हिंदी, मराठी या अदर लँग्वेजेस, ती समृद्ध कशी करता येईल? तर कसं आहे की जेवढं तुम्ही ऐकता आणि जेवढं तुम्ही वाचता तेवढं मग तुमचे विचारही प्रगल्भ होतात आणि तुम्हाला खूप सारी माहिती मिळते आणि मग तुम्ही ते ऐकून वाचून बघून म्हणजे मी तेच लोकांना मी वर्कशॉपचे घेते निवेदनाचे आणि पब्लिक स्पीकिंगचे. तर मी लोकांना सांगते की आपले आईज, कान आणि मेंदू हे उघडे ठेवा. मी त्यांना म्हणते की in the new vocabulary for communication, O is for observe and A is for absorb. So absorb things from the surroundings and observe the surroundings. असं मी त्यांना सांगत असते. तर तुम्हाला जी भाषा आवडते किंवा जी शिकायची आहे त्या भाषेतले जे तुमचे आवडते व्यक्ती असतील कुणी असो
त्यांचं काही ऐका. आता मराठीत एवढे छान कथाकथन उपलब्ध आहेत. आता तर साहित्य खूप आहेत. युट्यूबच्या माध्यमातून तर सोपं झालं पूर्ण ते. आपल्याला दार उघडे झाले आहे जगातल्या सगळ्या गोष्टींचे. जे काही तुम्ही घेऊ शकता ते घ्या. याबद्दल एक गमतीदार गोष्ट सांगते. महाराष्ट्रीयन ऑफ द इयर या कार्यक्रमाचं निवेदन केलं मी मुंबईला लोकमतद्वारे आयोजित. तर त्यावर्षी रणवीर सिंग आहे त्याला दिलं त्यांनी महाराष्ट्रीयन ऑफ द इयर. तर त्याला विचारला प्रश्न की तू मराठी उच्चार म्हणजे मराठी स्टाईलमध्ये हिंदी उच्चार हे तुला कसं जमलं, कारण तू सिंधी माणूस आहे. म्हणजे तुझ्या हिंदीमध्ये सिंधीचा टच आला, पंजाबीचा आला किंवा मुंबईचा आहे तर मुंबई टच आला. पण तुम्ही बघा बाजीराव मस्तानीमध्ये तो अशा प्रकारे हिंदी शब्दांचे उच्चार करतो की तुम्हाला वाटेल की हा मराठी माणूस आहे. म्हणजे शुद्ध नसून ते मराठी टच आहे. तर तो म्हणाला की काही नाही, मी काय करायचो, जिम करताना गाणे ऐकण्याच्या ऐवजी मराठी नेत्यांच्या हिंदी भाषणं, म्हणजे गडकरी साहेबांचं भाषण, फडणवीसांचा, ठाकरे, जे कोणी आपले मराठी नेते यांचे हिंदी भाषण मी खूप मन लावून ऐकले आणि त्यातून मी ते उच्चार आत्मसात केले. आता बघा किती कौतुकास्पद गोष्ट आहे. तो म्हणे मराठी पण हिंदीतले भाषण ऐकले आणि ज्यांनी ऐकले तो हिंदी भाषी आहे आणि त्यांनी बरोबर म्हणजे कुणी बोट ठेवायला जागा नाही कुणाकडे की यांनी बरोबर उच्चार केले नाही, की म्हणजे हा जाणवत होता की नाही हा तर मराठी नाही आहे म्हणून. तर अशा खूप बारीक बारीक गोष्टी असतात की मी लोकांना तेच सांगते की जसं हिंदीमध्ये आम्ही म्हणतो लोकप्रिय, मराठीत तुम्ही बोलणार लोकप्रिय, म्हणजे प्रत्येक अक्षरावर भर देऊन. आणि हिंदीमध्ये आपण शेवटचा अक्षर खूपदा सोडून देतो, त्याचे अर्धवट उच्चार करतो. मराठीत प्रत्येक अक्षराचा पूर्ण उच्चार करायचा, हा मोठा फरक आहे. दुसरा की तुम्ही हिंदी बोलाल, तुम्ही म्हणाल वैशाली, पण मराठी माणूस असेल तो म्हणेल वैशाली. अशा बारीक गोष्टी असतात. म्हणजे त्याच्यात एक रिदमही आहे ना, त्याच्यावर भरही आहे आणि किती तुम्ही त्या शब्दाला खेचता त्याच्यावर कळतं की ही मराठी व्यक्ती बोलते की हिंदी व्यक्ती आहे. तर म्हटलं तेच तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की मी जर हिंदीमध्ये बोलतोय तर मला या गोष्टीवर भर द्यायचं नाही आहे आणि मराठीत बोलताना त्या शब्दाचं उच्चारण वेगळ्या तऱ्हेने करायचं आहे. त्याचप्रमाणे टिंबची गोष्ट आहे. मराठीचा टिंब, जी मात्रा, उर्दूचा टिंब आणि हिंदीचा टिंब. हां, तर आता मराठीमध्ये जसं एक मराठी व्यक्ती जर म्हणेल की जसं तुम्ही म्हणाल कि मैं सुषमा ओझा, अगर आप ऐसे बोलेंगे तो लगेगा कि आप हिंदी भाषी हैं. पर अगर आप ऐसे बोलेंगे मैं सुषमा ओझा तो आपने वो बिंदू खा लिया, तो आप मराठी लग गए. असं असतं. त्याचप्रमाणे आता जगणं, एखाद्याचा जगणं आणि हे जग आणि जग या एका टिंबामध्ये फरक पडला. तसंच उर्दूचं आहे. उर्दूमध्ये तो टिंब वर गेला की खाली गेला. मी उर्दू लिहिते, वाचते, मला येतं, मी शिकले. त्यामुळे तर त्यावर एक खूप सुंदर शेर आहे. कसं असतं की उर्दूमध्ये जर तुम्ही एक अक्षर आहे त्याच्या वरती तुम्ही जर लिहिलं टिंब तर त्याचा उच्चार वेगळा आणि त्याच्या खाली लिहिलं तर वेगळं. शेप एकसारखा आहे, फक्त टिंब कुठे लावतात त्यामुळे टिंबावर त्यांचं उच्चारण पण अवलंबून आहे. हां, तर त्यांनी लिहिलं आहे की मैं खुदा कहता रहा और वो जुदा लिखते रहे. उर्दूमध्ये जेव्हा तुम्ही खुदा लिहा, जुदा लिहा, फक्त टिंब वर टाकलाय की खाली त्याच्यानी उच्चार बदलतं. तर म्हणे मैं खुदा कहता रहा और वो जुदा लिखते रहे. एक नुक्तेने, या टिंबला नुक्ता म्हणतात उर्दूमध्ये, एक नुक्तेने उन्हें महरम से मुजरिम कर दिया. कारण ते टिंबमुळे तुम्ही त्याच अक्षराला ज किंवा ह म्हणू शकता किंवा ख म्हणू शकता म्हणून. तर अशी ही गंमत असते. त्याचप्रमाणे माझी पहिली टीचर बेंगॉली होती. तर मी इतके इन्फ्लुएन्स्ड होते की मी अगदी 4वी-5वी पर्यंत बेंगॉली लोकांसारखी हिंदी बोलायचे आणि माझे बाबा रागवायचे मला. तर मी सडक ना म्हणता मी सडक असं, म्हणजे असं उच्चार यायचा त्याला. आता तुम्ही म्हणा हिंदीमध्ये मी म्हणू की तुम्हारी साडी बहुत अच्छी आहे, साडी, त्याच्या खाली टिंबाला. मराठीत आपण काय बोलू, काय छान साडी नेसली तिने, तिथे आपण जर साडी म्हटलं तर चुकीचा शब्द होईल.
तर या बारीक बारीक गोष्टी असतात आणि खूप मजेशीर आहे. आणि त्यावर जर तुम्ही लक्ष दिलात तुम्हाला खूप आनंद येतो, खूप मजा येते आणि मग खूप काही शिकायला मिळतं. तुम्ही मगाशी विचारलं होतं की तुम्ही काही वाचलं की काय. मी एकदा लायब्ररीमध्ये पु ल देशपांडे घेतल्या हातात. तर माझ्या समोरून एक सिनियर आमचे आले सर. ते म्हणे, मॅम तुम्ही सध्या म्हणे मराठी शिकताय ना, हे तुम्हाला कळणार नाही म्हणे, बिकॉज द ह्युमर इज बिटवीन द लाईन्स. पण ते चुकीचे होते. जरी मी तेव्हा मराठी व्यवस्थित बोलू शकत नव्हते, पण मराठी आणि हिंदी बहिणी असल्यामुळे, म्हणजे ते संस्कृतशी असलेलं जे नातं आहे त्यांची जी बाराखडी आहे ती आहे, सेम आहे, देवनागरी लिपी आहे आपली. त्यामुळे मला ते ह्युमर बिटवीन द लाईन्स समजलं आणि मी मनसोक्त दिलखुलास हसले ते वाचून. कारण पु ल देशपांडे सगळ्यांचे आवडते लेखक तर बोलणं अवघड असतं खूपदा, पण तुम्ही समजू शकता आणि तुम्ही वाचू शकता आणि मग हळूहळू बोलायला हिंदी भाषीय जरी असले तरी मराठी आणि हिंदीची देवनागरी एकच लिपी आहे आणि बाराखडी सारखी असल्यामुळे आपण सहज ती समजू शकतो. फक्त अर्थ म्हणजे फरक कुठे येतो की उच्चारणमध्ये. त्या उच्चारामुळे ज च ज च आणि फक्त ळ नसतो आणि ण असतो. तो एकच हे फरक आहे. पण आपण कसं कनेक्ट करू शकतो लोकांना, याबद्दल एक तुम्हाला मजेशीर गोष्ट सांगते. मी वाचलं होतं श्रीकांत ठाकरेजी जे म्युझिक डायरेक्टर होते. तर ते म्हणे की एकदा मोहम्मद रफी साहेब यांना मराठी गाणं गायला उभा केला. आता मराठी गाणं गायचं तर मग त्यांना ज झ च जमेना, उच्चारण महत्वाचे. तर म्हणे कसं सांगू यांना. तर म्हणे देखिए रफी साहब, जैसे आप बोलते ना जिंदगी, तो आप नीचे नुक्ते के साथ बोलते ना, वैसे ही हमारा नुक्ते के साथ है, समझ गए आप. तेव्हा कळलं त्यांना, अच्छा ऐसा आहे म्हणे. ठीक आहे. मग ते च झ बरोबर जमलं त्यांना. नंतर पुन्हा ते पाणी म्हणत होते, पाणी पाहिजे होतं. आता कसं, तर ते म्हणे आप लोग जैसे सोनिए बोलते हो ना पंजाबी में रफी साहब, वैसे बोलिए. अच्छा ऐसे. तर म्हणे मग पाणी बरोबर उच्चार जमलं त्यांना. तसंच स्मरते तर त्यांना ते समरते, कारण ते पंजाबी टच येत होता. मग ते म्हणे रफी साहब फिल्मों में स्मगलर होते हैं ना, स्मगलर कैसे बोलते हैं हम, वैसे बोलिए. अशा प्रकारे तुम्ही बघा, तर त्या व्यक्तीला मराठीचे उच्चार सांगायचे, उदाहरण कुठून देत आहेत ते पंजाबी लागतो, तर बरोबर संदर्भ त्यांनी दिला तर त्यांना बरोबर लक्षात आलं चटकन आणि मग ते बोलले आणि गायले छान. तर असं असतं की आपण, कारण कशा म्हणजे ह्या भाषा एकमेकांशी जोडलेलं आहे. तर माझी मुलगी TV आर्टिस्ट आहे, तर तिचा को स्टार पंजाबी आहे. तर त्या दिवशी मी गेले तर तो डाएट करत असतो, तर मी हिला चकली दिली. म्हटलं हा तर काही खाणार नाही, दुसऱ्यांना विचार. तर त्याला खाणं पंजाबीमध्ये ते असंच थोडं पंजाबी हरियाणवीमध्ये ण लावून बोलतात ना. तर म्हणे आप पंजाबी बोल रहे हो. म्हटलं नाही, मराठी बोल रही हूँ. पण म्हटलं उसमें कुछ शब्द ऐसे होते कि कुछ अक्षर हैं कि आपको लग रहा होगा ऐसा, पर मैं मराठी बोल रही हूँ. तर आपल्या सगळ्या या बहिणी आहे, म्हणजे आपली आई मावशी. बरोबर. तेच म्हणून एक व्यक्ती जर म्हणेल की माझी भाषा तुझी भाषा, तर त्याबद्दल मी एक खूप छान गोष्ट ऐकली. मी आणि तू कुठेतरी भेटलो, तुझ्यासोबत तुझी आई आहे, माझ्यासोबत माझी आई आहे. तर तू माझ्या आईला नमस्कार करणार, मी तुझ्या आईला नमस्कार करणार. असंच आहे भाषांचा. तुझ्यासोबत तुझी भाषा, माझ्यासोबत माझी भाषा. म्हणजे तर ती सगळ्यात प्रिय, माझी आई सगळ्यात प्रिय मला. पण मग तुझ्या आईचा अपमान थोडा ना करणार आहे. तसंच भाषांबद्दल आपली ही अप्रोच पाहिजे. एक्झॅक्टली, त्याचा सन्मान करायला पाहिजे. तुम्ही असं म्हटल्यावर मला विवेकानंदांची एक गोष्ट आठवते. ती कदाचित माहीत असेलच तुम्हाला, की ते परदेशात गेल्यानंतर त्यांना इंग्लिशमध्ये निवेदन केलं की हॅलो कैसे हो, म्हणजे इंग्लिशमध्ये. तर त्यांनी हिंदीमध्ये उत्तर दिलं आणि जेव्हा हिंदीमध्ये ते बोलले तर विवेकानंदांनी इंग्लिशमध्ये उत्तर दिलं. तेव्हा ते म्हणाले की जब मैं आपको, म्हणजे मी तुम्हाला जेव्हा माझ्या भाषेत विचारलं तुम्ही तुमच्या भाषेत उत्तर दिलं, आणि जेव्हा मी तुमच्या भाषेत मला विचारलं तर तुम्ही माझ्या भाषेत उत्तर दिलं, असं का? तेव्हा विवेकानंदांनी म्हटलं की तुम्ही माझी भाषा बोलली म्हणून मी त्यांचा सन्मान केला, बरोबर, आणि तुम्ही नंतर तुमची भाषा बोलली मग मी पण माझ्या भाषेचा सन्मान केला, बरोबर. म्हणजे हे दोघांचंही, म्हणजे तुम्हारी भी रहेगी और मेरी भी रहेगी, सम्मान दोनों का रहेगा.
बरोबर. म्हणजे आणि तेच तुमच्या या गोष्टीवरून मला लक्षात येतं. आणि सन्मान हा करायलाच पाहिजे. त्यांनी काय होतं की आपण प्रगत होत जातो आणि भाषा शिकतच राहतो. तेच तर. बरं, घरी तुमच्या कधी तुम्हाला असं दडपण आलं की आता मी कसं बोलू, किंवा तुमच्या घरच्यांनी कसं तुम्हाला सामावून घेतलं? सुरुवातीला ते हसायचे पण खूपदा जेव्हा मी प्रयत्न करत होते. पण मी म्हटलं ठीक आहे, असू दे, काही हरकत नाही, मी आता शिकतच आहे. त्यामुळे आता असं झालंय की माझे मिस्टर कधी कधी मराठी त्या गोष्टीला काय म्हणू मला विचारतात. क्या बात आहे. मी म्हटलं बघा, म्हटलं आता हां, आता मी अव्वल झाली हो आहे. हो याच्यावरून एकच म्हणता येईल की कसं आहे की सन्मानाचा भाग आहे. कधी कधी असं होतं की आपणच आपल्या भाषेचा सन्मान करत नाही. बरोबर. हे इतकं सत्य आहे. कारण सन्मान केला नाही म्हणून मी, नॉट इवन युअर हजबंड, मी इन जनरल असं म्हणतो की मला हे येतं, टेक इट हो इझी, की टेक इट ग्रँटेड असं जे हो म्हणतो ना, बरोबर की आहे. मला येतं म्हणजे मला माहिती आहे. पण आणि ज्याला आणि येत काय नाही ना, तो प्रयत्न करत असतो की बरोबर. मला सन्मानाने लोक कसं प्रेझेंट करेल, म्हणजे मी कसं प्रेझेंट करेल किंवा लोक मला कसा सन्मान देईल, याच्यासाठी मला यांची भाषा शिकायला पाहिजे. म्हणून ते जास्त एफर्ट्स टाकतात. एफर्ट्स टाकतात. आणि तुम्ही जे बिंदूचा फरक, णचा फरक आणि ह्या सगळ्या आपल्याच बाराखडीमधून आपणच कसं प्रवृत्त आणि प्रगत होऊ शकतं, हे खूप चांगलं उदाहरण आहे की आता तुम्ही जास्त हो, चांगल्यापणे आणि ते मराठी कसं बोलता. की नागपुरातनं म्हणजे ते म्हणाले की आमचं असं कल्चर आहे की आम्ही घरी मराठी बोलू आईबरोबर आणि बाहेर गेलो की मित्रांबरोबर आम्ही हिंदी हिंदी बोलतो. बोलतो. कारण आधी नागपूर सीपी अँड ब्रारमध्ये होता, त्यामुळे इथे बाहेर हिंदी एकमेकांशी जास्त बोलतात. तर आमचे सुरुवातीला, कारण मला हिंदी मराठी अजिबात नव्हती येत, त्यामुळे माझा जो मुलगा आहे पहिला, तो पहिले हिंदी शिकला. कारण तो सुरुवातीला त्याच्या अवतीभोवती हिंदी बोलणारे मी पण, नंतर मराठी शिकला. तर त्याची काय सवय आहे की तुम्ही जर त्याच्याशी मराठीत बोललात तर तो उत्तर मराठीत देईल, तुम्ही हिंदीत सुरुवात केली तर तो हिंदीमध्ये करेल. या उलट जेव्हा माझी मुलगी झाली तोपर्यंत मला मराठी बऱ्यापैकी बोलायचे मी. मग तर तिच्याशी त्यामुळे मराठीतच. तर तिला अजिबात हिंदी यायचं नाही सुरुवातीला. शाळेत जाईपर्यंत ती मराठीतच बोलायची. आणि माझ्या माहेरी आम्ही जबलपूरला गेलो की मग ती माझ्या कानात कुजबुज करेल, मग मी घरच्यांना सांगेल हिला हे हवंय, असं खूप मजा यायची अशी. तर आम्ही बाहेर कुठे गेलो तर मी मुलाशी हिंदी, हिच्याशी मराठी बोलते. मग सगळे विचारतात तुम्ही हिंदी Exactly साइडर आहे कोण? की मराठी आहे? मग माझा मुलगा काय म्हणतो, मेरी मातृभाषा हिंदी है, मेरी बहन की मातृभाषा मराठी है. बघा क्या बात आहे. असं. म्हणजे असे दोन्हीही भाषेंमध्ये संवाद हो घरी होतो हो हो आणि अशी मजा त्यामुळे येते. ते दोघंही संपन्न झालेत तेच असं तर, म्हणायला काही तेच हरकत तर. नाही आहे. बरं, आता भाषेंमध्ये आपल्या शाळांमध्ये पण असं 3 भाषांचं बंधन टाकलेलं आहे. त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? म्हणजे एखादी चुकीचं आहे की गोष्ट ठीक आहे? जेव्हा तुम्ही, कधी कधी काय होतं, एखाद्या गोष्टीची सक्ती केली तर आपलं मन बंड करायला उभं राहतो. आणि आजची पिढी तर अजूनच. बरोबर. त्यापेक्षा जर आपण त्यांना त्या भाषेकडे कसं आपल्याला अट्रॅक्ट करता येईल याचं जर आपण काही प्रयत्न केलं तर ते जास्त योग्य आहे. आणि म्हणजे फिल्म्स किंवा नाटकं हे तुम्ही बघा तर ते जास्त योग्य माध्यम आहे. तुम्हाला मी उदाहरण देते. तुम्ही किती म्हणा की बाजीराव मस्तानीमध्ये बाजीरावला केवळ एक प्रेमी दाखवलंय, त्यांचं जे किती वीर होते ते चित्रण करण्यात आलं नाही, कारण ती लव्ह स्टोरी होती म्हणून. पण ते बघून नव्या पिढीला कळलं काही की कोण होते बाजीराव, त्यांच्याबद्दल त्यांनी माहिती शोधली, त्यांच्याबद्दल वाचलं. माझ्याच मुलाचं सांगते, त्यांनी पावनखिंड आणि अजून काही मराठी चित्रपट त्यांनी बघितले. पावनखिंडमध्ये तो म्हणे, मी जेव्हा म्हणजे शेवटी म्हणे असं झालं की मी थरथरत होतो म्हणे मम्मा. म्हणजे ते हो वाचून. बघून. अच्छा, बघून. आणि म्हणे तो अजून 1-2 मराठी सिनेमे जे मराठी योद्धांवर, मराठ्यांवर होते त्यांनी बघितले. तर तो म्हणे की मम्मा मला आत्ता कळतंय आजच्या भाषेत बोलला, मराठी इतने कूल थे. हां, तर मग तुम्ही बघा की त्या चित्रपटाच्या माध्यमातून माझ्या मुलांनी बघितलेला पहिला मराठी चित्रपट तर कट्यार काळजात घुसली. क्या बात आहे. कट्यारची गाणी त्यांना खूप मस्त. आवडतात, ते अजूनही ऐकतात. शंकर महादेव. तर आपल्याला शंकर महादेवन, राहुल देशपांडे आणि जे ज्याच्याशी जुळलेले या सगळ्यांना क्रेडिट द्यायला पाहिजे की यांनी नवी ऑडियन्स, नवे प्रेक्षक
आणि त्या नव्या प्रेक्षकांसाठी या आपल्या खजिनाचा दार उघडं केलंय. नाहीतर ही पिढी विसरली असती. आता पहा कट्ट्याचे प्रयोगही होतात. आता नवी पिढी पण ते पुन्हा नव्याने ते संगीत नाटकं करायला सज्ज आहेत. तर कुठलं एखाद्या अशा माध्यमातून मुलांना त्या भाषेशी जोडा जे त्यांच्या जवळचं आहे. बरोबर. हे बघा, इंग्रजीचं महत्त्व आपल्याला नाकारता येत नाही. ती संपर्क भाषा आहे जगात. आणि आजच्या या आपल्याला पूर्ण आंतरराष्ट्रीय पातळीवर एवढं सन्मान आपल्याला एवढं मिळत आहे, त्याचं कारण आपल्याला इंग्रजी येते. कुठेतरी चीन मागे पडतो, मग तो आपल्या मुलांना आता इंग्रजी शिका म्हणून मागे लागत आहे त्यांच्या. तर ते ठीक आहे, शिका, घरी आपली भाषा बोला. आणि देशात मी तर आता मध्ये एक विवाद जेव्हा सुरू होता तर मी तर गमतीत म्हटले, पंजाबी अनऑफिशियली आपली राष्ट्रभाषा आहे. कारण मराठी माणसाचं लग्न असो की साऊथ इंडियन माणसाचं, सगळे पंजाबी गाण्यांवर नाचतात. मग आहे की नाही? एंटरटेनमेंट, कला हे सगळ्यात चांगलं माध्यम आहे लोकांना भाषा शिकवण्याचं. तुम्ही खूप सुंदर कला त्या भाषेत त्यांच्या समोर सादर करा, ते आपोआप तुमची भाषा शिकायला येते. आणि कुठलाही विषय किंवा कुठलंही हे समजावून सांगायचं पण असेल नवीन पिढीला, तर तुम्ही ते जुनं नाही घेऊ शकत ना, त्या माध्यमातून, म्हणजे त्या फील्डमध्ये किंवा त्यांना त्यांच्यापर्यंत कसं पोचता येईल, ते नवीन टेक्नॉलॉजी त्यांच्याशी सामावून आपल्याला घ्यायची आहे. आणि हा पण आपला प्लॅटफॉर्म त्यासाठीच आहे की बरीच जुनी लोकं जी आहेत की जी साहित्याशी निगडीत आहेत, बऱ्याच संस्कृतीशी निगडीत आहेत, पण ते कुठेतरी मे बी त्यांची 85 एज असेल, 84-85 असेल. बरीच लोकं अशी आहेत ती 95 त्यांनी गाठलेली आहे, पण ते कुठेतरी लुप्त झाले आहे. पण हे एक असं माध्यम आहे की कारण आजकालची पिढी ही स्क्रीनवर आहे, बरोबर. यूट्यूबचं माध्यम सुरू आहे आणि आमचा पण हा प्रयोग याच्यासाठी आहे की या माध्यमातून नवीन पिढीपर्यंत पोहोचू, जेणेकरून ती नवीन गोष्टी तर शिकतील. आणि आता आपण ह्या ज्या टेक्नॉलॉजी यूज करतात हे ह्या नवीननुसार, बरोबर आहे, त्यामुळे आपण त्यांच्यापुढे पोहोचू शकत आहोत. मी आपला रिसर्च म्हणजे हे करत असताना पण मी एक ऐकलं की जेव्हा एखाद्याला भाषा एक जर आली तर तो म्हातारा जो आहे तो लवकर होतो. 2 आली की त्याच्या 3 वर्ष नंतर म्हातारा होतो. आणि जर 3 भाषा येत असेल तर 5 वर्ष उशिरा म्हातारा होतो. वा वा. म्हणजे खूप भाषा शिकल्या पाहिजे इफ यू वॉन्ट टू बी एव्हर युथफुल. येस. म्हणजे जर भाषा जर तुम्हाला जर जितक्या भाषा तुम्ही शिकाल तितकं तुम्ही संपन्न होत जाता. तितके आपण ना ओपन माइंडेड होतो. कारण आपले एक प्रिज्युडिस असतात की मराठी अशी असतात, पंजाबी तशी असतात, बेंगॉली तशी असतात. पण जेव्हा तुम्ही त्यांची भाषा शिकता, एखादं त्यांचं साहित्य, काही कथा, काही तुम्ही वाचता, तेव्हा तुम्हाला कळतं की नाही, हे फक्त भाषा दुसरी बोलतात, मी एक माणूस आहे, ते एक माणूस आहे. बरोबर. तर मग म्हणजे आपण त्यांच्या प्रती जास्त ओपन होतो, त्यांच्याकडून आपण अजून काही शिकायला आणि मग त्यांनाही काही शिकवायला आपण प्रवृत्त होतो. त्यामुळे हे ओपन माइंडेड अप्रोच ठेवणं गरजेचं आहे. आणि एक आपल्या भाषांबद्दल विवाद करणं, आणि दुसरं तुम्ही पहा, मोबाईलमुळे एक जी वाईट गोष्ट होते ही की तुम्ही आज देवनागरीमध्ये टाईप करण्याच्या ऐवजी तुम्ही रोमनमध्ये टाईप करताय. आता गिरीश ओकजी जे थिएटर आर्टिस्ट आणि मूवी आर्टिस्ट आहे, ते म्हणाले मला खूप इतकं वाईट वाटतं, स्क्रिप्ट माझ्यासमोर आणतात इंग्लिशमध्ये लिहून, मराठी नाटक आहे, मराठी चित्रपट आहे. तसंच अमिताभ बच्चन म्हणाले देवनागरी न असता रोमन असते. अमिताभ बच्चन म्हणे ये नए बच्चे हमको अंग्रेजी में लिख के लाके देते हैं, हम बोलते हैं हमसे नहीं होगा भाई. तर मग असं काल येईल की आपण आपल्या सर्व भाषा इंग्लिशच्या लेटर्समध्येच टाईप करू. तर मग आपल्याला याबद्दल काळजी घ्यायला पाहिजे. आशुतोष राणा, ते पण जे हिंदीवर आहे त्यांचं एवढं प्रभुत्व आहे, ते सुद्धा म्हणजे मी त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये ऐकलेलं की ते सुद्धा असं म्हणतात की जर मला स्क्रिप्ट पाहिजे असेल तर मी देवनागरी लिपीतच लिहितो. असं नाही की मी रोमनमध्ये लिहील आणि मग मी ते वाचन करेल किंवा काय, की त्याच्याशी मला मी जुळलेलो आहे. आणि उच्चार होत नाही ना. आता त्यांच्याकडे एक एल लेटर आहे, त्या एल लेटरचे आपल्या मराठीत, हिंदीत किती वेगवेगळे उच्चार आहे. त्यामुळे तुम्ही तसं लिहाल तर कळणार नाही ना काही.
आपल्याला आता भाषेच्या वादाकडे नाही जायचं आहे, म्हणजे हा पॉडकास्ट नुसतंच त्याच्यामुळे नाही आहे, पण भाषा आहे. आता लोकांचं जे सुरू आहे की हिंदी बोल, मराठी येत नाही, तर कितीतरी प्रकार झाले आहे की मारण्याचे प्रकार झाले आहे किंवा काय, त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? असं व्हायला पाहिजे? याच्याऐवजी जर यांनी असं केलं असता की बाबा रे इथे कुणाकुणाला मराठी येत नाही, चला आम्ही एक कॅम्प लावतो. म्हणजे जर खरंच मनापासून माझी इच्छा जर आहे की माझ्या एरियातल्या 100 लोकांना बोलण्यापुरता मराठी यायला पाहिजे, तर मी काय करायला पाहिजे? चल बोल मराठी. याच्याऐवजी भाऊ अर्धा तास माझ्याजवळ बस, कामापुरता थोडं शिकवतो. एक्झॅक्टली. मी आणि कुणीतरी सुरुवात केली होती, मी मुंबईला एक बॅनर बघितला होता, आपको मराठी नहीं आती चिंता मत कीजिए हम सिखाएंगे. पण कदाचित त्यांना त्याच्यामुळे पब्लिसिटी जास्त नसेल मिळत, तर ही अप्रोच त्यांनी अडॉप्ट केली. पण खरंच जर तुम्हाला वाटतं की त्यांना यायला पाहिजेच. म्हणजे मी एकदा एक सेमिनार होता, त्यात हिंदी भाषिक आणि इतर भाषिक दोन्ही होते. तर मला त्यांनी विचारलं की तुला दोन्ही याचा अनुभव आहे, तर तुला काय वाटतं? तर मी म्हटलं की जे इतर भाषांचे लोक आहे त्यांची एकच अपेक्षा आहे हिंदी भाषिकांकडून की त्यांनी एक तरी क्षेत्रीय भाषा शिकावी. बरोबर. तर तुम्ही जर आसाममध्ये राहता तिथली शिका, बेंगॉलमध्ये राहता तिथली शिका, तसंच तुम्ही महाराष्ट्रात राहता शिका. पॉझिटिव्ह आहे. तुम्ही जर नाही बोलू शकत, या ना, मी मदत करते. मी ते झालं की बी अ रोमन व्हेन इन रोम. येस, ट्रू. तर जिथे आहात तसं. आणि मग एक आपुलकी वाटते ना लोकांना तुमच्याबद्दल, तुम्ही त्यांच्या भाषेत जेव्हा व्यक्त हा होता. कन्सेप्ट तुम्ही जो बोललात तो खरंच खूप छान आहे. म्हणजे नवीनही वाटला मला की माझी भाषा येत नाही हे म्हणण्यापेक्षा की चल मी तुला शिकवतो. यांनी काय होईल माहितीये का, समोरच्या व्यक्तीचाही मान राहील आणि तुमची भाषा त्याच्यापर्यंत पोहोचून तुमचाही मान तो ठेवेल. बिलकुल. पण आज जे तुम्ही त्याला मारायला चालले आहेत, बरं याच्यावर एक पण प्रश्न असा येतो की जर आपण एखादे दुसरे व्यक्ती आपल्याकडे आले आहेत तर आपण त्यांना हा आग्रह धरतो, पण जेव्हा आपण ॲज अ टुरिस्ट जर त्यांच्याकडे गेलो आणि त्यांनीही असंच केलं तेव्हा कसं वाटेल? हो, मग तेच आहे ना, मग हे वाढत जाईल. आपल्याला वाद-विवाद करायचा नाही आहे, संवाद करायचा आहे ना. एक्झॅक्टली. आणि मी सांगते, म्हणजे बघा, जेव्हा एखादी व्यक्ती प्रयत्न करते आणि त्याला तुम्ही उत्तम प्रतिसाद देता, त्यांना प्रोत्साहन देता. माझंच उदाहरण घ्या. मी जेव्हा सुरुवातीला आले, मराठी बोलण्याचा प्रयत्न करायचे, आता कार्यक्रम निवेदन करायचे, तर काही कार्यक्रमांमध्ये मी हिंदी भाषिक आहे हे माहीत असूनसुद्धा अपेक्षा असायची की थोडंफार मराठीत बोलायला पाहिजे, कारण दिवाळी पहाट आहे, पाडवा पहाट आहे, की शासकीय कार्यक्रम आहे. मी हात जोडून म्हणायचे, मराठी माझी अहो आई आहे आणि हिंदी माझी अग आई आहे. त्यामुळे मला काय त्रास होणार आहे तुम्ही समजून घ्या आणि मोठं मन घेऊन मला माफ करा. माझ्याकडून चुका हमखास होतीलच, मी सांगते. बस आपण सांगितलं ऑनेस्टली समोरच्याला, मग ते तुम्हाला आपलंसं करून घेतात. मग तुम्ही जे काही बोलताय त्याचं ते कौतुक करतात आणि मग ते सांगतात, हे बघे असं करायला पाहिजे, तू अजून असं केलं तर छान वाटेल. मग आपण शिकत जातो, पुढे होत जातो. तर दोन्हीकडून प्रयत्न गरजेचे आहे. म्हणजे एखादी व्यक्ती इथे 3 पिढ्या झाल्या आणि अजूनही इथले शब्द भाषा त्यांना नाही येत, तर खरंच त्यांची चूक आहे, त्यांच्याकडून चूक झालीच आहे. मात्र त्या चुकावर उपाय म्हणून आपण ते काहीतरी हिंसाचा मार्ग पत्करण्यापेक्षा त्यांना ते शिकवण्याचा प्रयत्न जर केला तर ते जास्त योग्य राहील. भाषा ती नुसती भाषा नसून ती भाषेची संस्कृती पण आहे. त्याचं काही उदाहरण देता येईल? भाषेची संस्कृती आहे ना, तुम्ही बघा की मराठीतच तुम्ही बघा, जसं आपण खाद्य संस्कृतीबद्दल बोललो, तसंच देहबोली आणि मग कुठेही वावरण्याची पद्धत. तर ज्या नाजूक भाषा, जसं उर्दूला म्हणतात की उर्दूची एक नाजुकी, तर ते उर्दू बोलणाऱ्यांमध्ये सुद्धा ती नाजुकी असते, है ना. तसंच एक भाषा, समजा एखाद्या ठिकाणी जसं आपण हरियाणा आहे, पंजाब आहे, तर तिथल्या भाषेमध्ये एक रस्टिक टच आहे, कारण ते बॉर्डर स्टेट्स जे आहेत आणि मग त्यांनी जे काही एवढे वर्ष सहन केलं आहे काय, तर त्याचा एक टच त्यांच्या भाषामध्ये येतो. तुम्ही गाणी बघा, आपली मराठी भावगीत ऐका, त्यांच्यामध्ये एक वेगळं फील येईल. तुम्ही हरियाणाचे फोक सॉन्ग ऐका, त्यांचं एक वेगळं फील आहे. आणि तसंच तुम्ही बंगालचे जे बांगला गीत,
बाऊल गीत तिथले गाणी, रवींद्र संगीत, साऊथची गाणी, तर प्रत्येकाचं एक वेगवेगळा फील, तिथले जे लोकांचं राहणीमान कसं आहे, त्यांना कोणकोणत्या गोष्टींना ते सामोरे गेले, त्यांची जीवनशैली कशी आहे, या सगळ्या गोष्टींचा त्या भाषेवर, त्यांच्या पहिराव्यावर, त्यांच्या बोलण्या वागण्याच्या पद्धतीवर, त्यांच्या खाण्यावर, सगळ्या गोष्टींवर परिणाम होत असतो. त्यामुळे तसंच म्हणजे एक रिफाईंड लँग्वेज असते की आपण म्हणतो पुणेरी भाषा, शुद्ध भाषा, कारण तिथे साहित्यिक राहिले, तिथे शासक वर्ग राहिलाय आणि गावखेड्यात ते जेव्हा तुम्ही जाता तर मग तिथले ती बोली भाषा असते. बरोबर. आता पुणेरी, आता मराठीमध्ये पण प्रांत बदलला, क्षेत्र बदललं की भाषाची बोली पण बदलते. वराडी वेगळी आहे, अहिराणी पण आहे ना, हो बरोबर, कोकणी आहे, अहिराणी आहे, अजून खानदेशी येते, बऱ्याच लँग्वेज येतात. पण जे स्वतःमध्ये जे श्रेष्ठत्व जे मिरवणारे लोक असतात, म्हणजे आम्हाला पुणेरी आहोत तर आमची पुणेरीच भाषा शुद्ध आहे, हे जेव्हा तेच असा आग्रह धरू नये. म्हणजे एका साहित्यिकाने बोललं तो एका कार्यक्रमामध्ये की म्हणजे भाषा आईसारखी असते ना, तर जशी माझी आई वागते, जसा प्रकारचा माझी आई परिधान करते तशीच त्याची आई करेल आणि ती तशीच वागेल का, अशी अपेक्षा आम्ही ठेवतो. व्याकरण ठीक आहे, एक गोष्ट आहे, पण त्यातही काही रिजनल इफेक्ट्स येतात ना. आता मराठीतच बघा की तसं शुद्ध काय आहे की मी हे करते किंवा मी हे करतो असं, आणि विदर्भ, नागपूर हे CPN ब्रदरचा पार्ट राहिल्यामुळे, हिंदीचा इफेक्ट आल्यामुळे इथले लोक सर्रास बोलतात मी हे करून राहिलोय, मी हे करून राहिलं जे तर मराठीत हसतात ते पुणेरचे लोक. पण मग त्यांना असं समजायला पाहिजे की तर रिजनल इफेक्ट आहे, तेवढं तुम्ही त्यांना माफ करा, त्याच्याबद्दल काही हरकत नाही. त्याचं बंधन कशाला असायला की नाही अरे म्हणे हे 2-2 क्रियापद वापरतात असं आहे. तर तो थोडासा रिजनल इफेक्ट आपण स्वीकारला तर योग्य राहील. नाही तर काय होतं की मग तुम्ही समोरच्यावर हसाल, त्याची टिंगल कराल, तर मग ती व्यक्ती तुमच्या समोर बोलणार नाही मग त्या भाषेत. ते म्हणतील ठीक आहे बाबा रे, तुमची भाषा आहे, मला येत नाही, तुम्हीच बोला त्या भाषेत, असं आहे. म्हणजे आम्ही जेव्हा म्हणजे थोडा पर्सनल होईल पण सांगते की आम्ही जेव्हा पुण्यात शिकलो तेव्हा आम्ही म्हणायचो की आमच्या घरापासून ना ते जरा दूर आहे, एखादं स्पॉट जर सांगायचं असेल तर ते ना थोडं दूर आहे. तर ते म्हणायचे की दूर, लांब म्हणायचं, लांब. बरोबर आहे. तर आम्हाला वाटलं की अरे असं का, त्यामुळे मराठीत लांब असतं, दूर ही हिंदी भाषा झाली. पण आपण एक शब्द वापरतो ना की ही बातमी सर्व दूर पसरली. आहे ना, तुमची भाषा समृद्ध होते ना. तुम्ही हिंदीमध्येही काही लोक मराठीचे शब्द काही वापरतात, तसंच तुम्ही हिंदीचे शब्द वापरा. आता जसं उर्दू आहे, तर उर्दू भाषा काय आहे, ती सगळ्या भाषांचं मिक्सचर आहे ना. ती म्हणजे अरबी, फारसी आणि खडी बोली, जी दिल्ली आणि जवळच्या एरियाजमध्ये बोलली जायची, त्याला उर्दू बनवलं. आता उर्दूला तुम्ही एका धर्माशी किंवा पाकिस्तानशी रिलेट कराल, हे फार चुकीचं आहे. उर्दू भारतात जन्मली, पाकिस्तानची चूक आहे, त्यांनी त्याला का आपली राष्ट्रीय भाषा केलंय. त्यांनी पंजाबी वगैरे करायला पाहिजे, कारण त्यांच्याकडे मेजॉरिटी त्यांची आहे. पण त्यांनी उर्दूला राज्यभाषा केला म्हणून ती आमच्यासाठी परकी थोडी झाली. आमचे लोक इथलेच होते ना. आणि त्यात तुम्हाला समजा भाषा आपल्याला आली तर आपण आपल्या संस्कृतीचा मान कसा ठेवू शकतो याचं एक खूप छान उदाहरण मला आठवलं. त्या काळात जेव्हा उर्दू राजकारणाची, शासनाची भाषा होती, तेव्हा म्हणजे माणूस ब्राह्मण असो, पंडित असो, कोणी असो, हिंदू कोणी असो, त्याला उर्दू येणं महत्त्वाचं. तर एक पंडित दयाशंकर होते, ते उर्दूमध्ये कविताही म्हणजे शायरी पण करायचे. तर एका नवाबच्या ठिकाणी एकदा तरही मुशायरा होता. तरही मुशायरा म्हणजे तुम्हाला एक ओळ दिली जाते, तर तुमच्या प्रत्येक शेरमध्ये ती ओळ यायला पाहिजे. तर त्यांनी ओळ काय दिली की है वही काफिर की जो बंदे नाही इस्लाम के. त्यांचं म्हणणं होतं की जी व्यक्ती इस्लामला मानत नाही ती व्यक्ती काफिर आहे. आता पंडित दयाशंकर यावर शेर कसं सादर करेल. तिथे जे बाकीचे होते मुसलमान शायर, त्यांनी तर बोलले आपले, तर पंडित दयाशंकरनी काय बोललं असेल तुम्ही गंमत बघा. उर्दूमध्ये उलटा जे जर केला ना आपण, म्हणजे इंग्लिशचा जे जर उलटा केला त्याला म्हणतात लाम. एल साठी जो अक्षर आहे त्याला म्हणतात लाम. आणि कुरडे केस जे असतात ते असेच असतात, कुरळे केस. तर ते
त्यांनी कृष्णाचं उदाहरण दिलं की कृष्णाचे केस कुरळे आहे म्हणजे ते उलटे असं एल सारखं जे उलट्या जे सारखं होईल. तर म्हणे लाम की मानिंद हैं गेसू मेरे घनश्याम के, कि मेरे कृष्ण के जो बाल हैं वो लाम के जैसे हैं. क्या बात है. लाम की मानिंद हैं केसू मेरे घनश्याम के, हैं वही काफिर कि जो बंदे नहीं इस लाम के. क्या बात है. पूर्ण उलटा करून दिला की जर तू या अशा कुरळ केसांवाल्या माझ्या कृष्णाचा नाही आहे तू, तर तू काफिर आहे. बघा मग तर म्हणजे का करू शकले ते, कारण त्यांना ती उर्दू भाषा यायची, म्हणून ते आपल्या संस्कृतीचा मान. आणि मग सगळ्यांचे चेहरे बघण्यालायक झाले. नवाबची मान खाली गेली, काही बोलू शकला नाही तो त्यांच्या समोर. म्हणजे तेच ना, म्हणजे त्यांना पण त्यांनी आपलंसं केलं असं म्हणता येईल त्याच्यात. म्हणजे त्यांची भाषा पण ते शिकले, म्हणजे त्यांनी शिकून आणि त्याचा अर्थ पण त्यांनी आपल्या भाषेत समजून सांगितला. पण त्यांचं येत होतं म्हणूनच समजून सांगितलं, आणि नाहीतर मग निशब्द झाले असते. मग कारण कसं म्हणणार की हे वही काफिर के जो बंदे नाही. बरं, हे जे भाषेचं बंधन असेल, नॉट इवन हिंदी मराठी आपण ते नाहीच जाऊया, संस्कृत पण आहे, आता इंग्लिश आहे, पण मला वाटतं की आपल्याच लोकांना हे असतं की नाही आपली भाषा किंवा दुसरी भाषा. पण बरीच अशी प्रांत आहे त्याच्यामध्ये त्या लँग्वेजमध्येच एज्युकेशन त्यांचं होतं. आणि म्हणतात ना की जसं आता 2-2.5 वर्षाचं बाळ जेव्हा शाळेत जातं, मुलगा शाळेत जातो, मुलगी शाळेत जाते, तेव्हा त्यांनी त्याची जी मातृभाषा आहे त्याच्यात तो शिकलेलाच असतो. तर जितकी तुमची मातृभाषा येत असेल, म्हणजे काही जागेचं, म्हणजे आता इथिओपियामध्ये पण जो की आफ्रिकन देश आहे, त्यांनी 1994 त्यांनी ते लागू केलं होतं की शाळेमध्ये 4थी पर्यंतचं जी आहे मातृभाषेत एज्युकेशन असायला पाहिजे, आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला जी लँग्वेज इंग्लिश आहे किंवा दुसरी भाषा आपण टाकू शकतो. आता इस्रायल सारखा देश आहे, ते जीव लोकांचा देश आहे. जीव लोकांचा पहिले काही देश नव्हता कुठलाही, ते जगभरात पसरले होते. तर त्यांची जी भाषा होती हिब्रू, ती जवळजवळ मृतप्राय होती. इस्रायलचं निर्माण झाल्यानंतर त्यांनी आपल्या त्या हिब्रू भाषेला पुनर्जीवित केलं आहे. त्या भाषेत ते संवाद करतात, त्या भाषेत त्यांचं शिक्षण आहे. आणि इस्रायल कुठे मागे नाही आहे, तो प्रत्येक क्षेत्रात पुढे आहे. बरोबर आहे. आणि आपल्या मातृभाषेत जर आपलं पण प्राथमिक एज्युकेशन, आपलं एज्युकेशन सिस्टम ॲक्च्युली इंग्रजी लोकांनी बनवलेलं आणि त्यालाच आपण पुढे आणल्यामुळे ते आपल्याकडे जास्त झालं. त्याचा आपल्याला फायदाही झाला, नुकसानही झालं. तर आता आपल्याला असं करायला पाहिजे की आपण इंग्रजीत आहे ते राहणार आहे, त्याला आपण नाकारू शकत नाही. मात्र घरी मातृभाषा बोलणे आणि शक्य असेल तर जसं तुम्ही म्हणता प्राथमिक शिक्षण, पण त्याची काही प्रॅक्टिकल डिफिकल्टीज होतात. लोकांना वाटतं की मग आता माझ्या वडिलांसारखे वडील राहिले तर ठीक आहे की इंग्लिश तू शिक आणि मग तू इंग्लिश मीडियममध्ये गेली तर त्रास नाही, तर पुढे मला. पण सगळ्यांचं तसं ती शिस्त लावणं होत नाही. तर मग थोडंसं कुठेतरी पेरेंट्सकडून एफर्ट्स घेणं गरजेचं आहे. तिथे तुमचे प्रयत्न किती आहे की म्हणजे मातृभाषा, संपर्क भाषा, सगळ्यांचा बॅलन्स कसं तुमचे पाल्य तुम्हीच जर नाही साधू शकणार तर मग त्यांच्याकडून अपेक्षा करणंच काही अर्थ नाही. तर तिथे थोडा सगळ्यांकडून, जसं आता इंजिनिअरिंग आणि मेडिकल फील्ड मध्ये पण मला वाटतं सगळ्यात आधी MP मध्ये सुरुवात झाली आहे की मेडिकल सायन्स हे हिंदी भाषेत सुरू झालं. त्याच्यानंतर नुकसान होतं उत्तर प्रदेश आणि कारण काय आहे की त्याचं लिटरेचर इंग्लिशमध्ये जास्त आहे. मी काही मुलांना भेटले तर त्यांना मग ते लिटरेचर एवढं अवेलेबल नाही आहे ना त्यांच्या भाषेत. तुम्ही कारण सगळे इन्व्हेन्शन्स त्या भाषेत होत आहेत, पुस्तकं तुम्ही परदेशातल्या लेखकांचं, मग तुम्ही त्यांना तेवढा पूर्ण उपलब्ध करून द्या. जर ते असेल तर ठीक आहे, नाहीतर कठीण होतो. त्यामुळे हायर एज्युकेशनमध्ये मी म्हणणार नाही, कारण हायर एज्युकेशन तर मग ज्या भाषेत सगळी उपलब्धता आहे संसाधनांची त्या भाषेतच करणं योग्य आहे. प्राथमिक शिक्षणपर्यंत जर आपण केलं तर आपण मातृभाषेशी मग जुळलेले राहतो आणि त्याचं तुम्ही वाचत जा, हे करा, तर तुम्ही करू शकता. पण आता AIचा जमाना आहे असं म्हणता येईल, टेक्नॉलॉजीज इतक्या वाढलेल्या आहेत, किंवा आपले PM ही जरी दुसऱ्या ठिकाणी झाले किंवा कोणीही, तर त्यांना एक टेलिकॉमर असतोच किंवा दुभाषी आपण ज्याला म्हणतो की ते असतात, आणि त्यांना टेक्निकली त्यांना त्या भाषेत म्हणजे
प्रश्न जर त्यांच्या भाषेत दिला तर यांच्या भाषेत त्यांना त्याचं करता येतं आणि टेक्नॉलॉजी पण वाढलेली आहे. होतं की हिंदी भाषा किंवा मराठी भाषा असं नाही आहे, पण जसं आता मी म्हणते की आमचा एक क्लायंट आहे, तो इटलीवरनं येतो, तर त्याला इटालियन येते म्हणजे त्याला, कारण तो संपर्क साधतो, कारण तो भारतातही येतो आणि इतर ठिकाणी पण तो जातो, म्हणून त्याला इंग्रजी येते. पण त्याच्या घरी कोणालाच इंग्रजी येत नाही. पण आपल्याला हे असतं की नाही, मला इंग्रजी आलं पाहिजे, किंवा ते फार खोल गेलेली गोष्ट आहे ही. म्हणजे आता ते एवढा मोठा म्हणजे तेवढा मला सोसायटीमध्ये ते झालंय की त्याला अगदी असं बदलणं कठीण आहे. त्यामुळे म्हणजे कसं की वरून ती सुरुवात झाली पाहिजे. जर ज्या पॉलिटिकल लीडरकडे तुम्ही आशेने बघता, जर ती व्यक्ती तुमच्या समोर एक्झाम्पल ठेवेल, मोठे कलावंत ते असे एक्झाम्पल ठेवतील, तर मग सर्वसामान्य माणसाकडून आपण ही अपेक्षा ठेवू शकतो की हो, ते भाषेला तेवढंच मान देतील आणि आपल्या मुलांनी भाषा शिकली पाहिजे असा आग्रह धरतील. पण समजा तुमच्या लाडक्या नेत्याच्या मुलीला तुमची भाषा येत नाही, तुमच्या लाडक्या अभिनेत्याच्या मुलीला तुमची भाषा येत नाही, तो इंग्लिश टोनमध्ये बोलतो, मग तुम्ही पण तसंच, कारण आपण त्यांनाच असं आयडल जेव्हा वाद मानतो की हे करतो तेव्हा तुम्ही तुमच्या मातृभाषेच्या शाळेत तुमच्या मुलीला टाकता या का? गोष्टी आहेत. त्यामुळे ना ते इतरांकडून अपेक्षा करणं, आणि आपण त्याच्यापेक्षा ठीक आहे, शिकू दे त्यांना इंग्लिश मीडियममध्ये, हरकत नाही. जर घरात तुम्ही बोललात, त्यांना लहानपणीपासून साहित्य दिलं, ते नाटकं दाखवली, थिएटर, हे मूवीज वगैरे, तर ते जुळले राहतील. नवीन म्हणजे आंतरराष्ट्रीय भाषा आणि आपली भाषा, ते दोन्ही येईल त्यांना. त्यासाठी तुम्ही त्यांना तसं वातावरण द्या. तर आता मेडिकल फील्डबद्दल तुम्ही एक बोलले, पण मला असं वाटतं की जसं बऱ्याच वेळेला असं होतं ना की आपण एखाद्या घरी कोणी आजारी असेल आणि त्या क्षेत्रातल्या जर पेशंट्सला आणि त्यांच्या रिलेटिव्सला, एखाद्या डॉक्टरला त्यांच्याशी संवाद साधायचा असेल, तर त्यांनी त्यांची लँग्वेज त्याला येणं खूप महत्त्वाचं आहे. बोली भाषा ठीक आहे म्हणजे, पण त्या भाषेत अभ्यास करणं ते कठीण आहे, कारण ती पूर्ण त्यांचं ॲडव्हान्स लिटरेचर इंग्लिशमध्ये. त्यामुळे संपर्क भाषा म्हणून त्या क्षेत्राची भाषा त्यांना येणं ते योग्य आहे, कुठेही योग्य आहे. आता ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये बघा तुम्ही, जिथे असतात तिथे ते ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर्स तिथली भाषा बोलतात, तशी त्यांना गरजेचं आहे. कारण त्याशिवाय ते उत्तर प्रदेशातील ऑफिसर जर मराठीत आहे, या क्षेत्रात आहे, तर ते तुटक जसं जमेल तसं ते मराठी बोलतील आणि मग हळूहळू शिकतील. आणि काही जण तर खूप छान मराठी बोलतात, आपले जे शासकीय अधिकारी आहेत त्यापैकी, तर त्यांच्याकडून असं आपण हे शिकू शकतो. बरोबर आहे, कारण डॉक्टर्सच्या पण असतात ना की बऱ्याच वेळेला ते मेडिकल फील्डची लँग्वेज यूज करतात, किंवा बरेच आजार आपल्याला तर 85% आपल्याला कळतच नाही की नेमकं काय झालेलं आहे, आणि अशाच त्याच्यात ऑपरेशन पण होऊन जातात. पण त्यांनी त्यांची ती रिजनल म्हणजे ती बोली भाषा शिकायला पाहिजे. जर ज्या क्षेत्रात तुम्ही काम करता, त्या क्षेत्रात ज्या लोकांशी तुमचा संपर्क येते, बहुसंख्य लोकांची भाषा जर तुम्हाला आली, तर त्यांचाही फायदा आहे आणि तुमचाही फायदा आहे, असं आहे ते. आणि ते बंधन नको असायला पाहिजे ना आपल्या भाषेचं. किंवा अजून एक सांगता येईल की जर तुम्ही फक्त फिरायला किंवा ॲज अ टुरिस्ट जात आहे, तर ठीक आहे की तुम्ही आजकाल टेक्नॉलॉजी आणि गुगलवर हे ते आपण बघू शकतो. पण जर तुम्हाला तिथे जाऊन राहायचं आहे, स्थापित व्हायचं असेल, तर तुम्हाला ती भाषा यायलाच पाहिजे. प्रश्नच नाही, आपण प्रयत्न करायला पाहिजे, मग त्या प्रयत्नांना यश येतो आणि त्याने आपणच संपन्न होतो निश्चित आणि दुसऱ्यालाही करू शकतो. फक्त एक प्रश्न अजून विचारावासा वाटतो की ॲज अ अँकर तुम्ही वेगवेगळ्या भाषेमध्ये करता, पण जर कोणाला असेल की मराठी भाषेत म्हणजे कधी जज करता, म्हणजे खरंच हा उत्तर द्यायचं असेल तर तुम्ही देऊ शकता, नाहीतर काही प्रश्न नाही, की जज करतात लोक की टोन किंवा ॲक्सेंट? हो, ते आहे. म्हणजे सुरुवातीला जेव्हा बोलायचे मी, तर ते एक दोन काही लोक कौतुक करणारे असायचे आणि काही असे बोलायचे की कुठेतरी डोकावतं की तू हिंदी भाषिक आहे म्हणून. तर हरकत नाही, मला म्हणजे आय एम अँड आय वॉज ओपन टू क्रिटिसिझम अँड ऑल पॉझिटिव्ह फीडबॅक, की तुम्ही जर म्हणाल की हे बघ, तू जर असं बोलली तर जास्त योग्य आहे, पण ते योग्य व्यक्तीकडून यायला पाहिजे. आजकाल असं आहे की उठसूट कोणी फीडबॅक द्यायला तयार राहतं, तर ते आपल्यावर आहे की घ्या की नाही. पण काही लोक चांगला
सांगतात, म्हणजे सांगायचे आणि अजूनही सांगतात की अशा प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये जर तू हे बोलली ते तर जास्त योग्य वाटेल किंवा हे आम्हाला अपेक्षित आहे. जज करणं तर ते आपल्या सोसायटीची मेंटॅलिटी आहेच. त्यामुळे त्याला आपण मनावर घेतलं तर आपल्याला त्रास होतो. तर मनावर न घेता ते असंच हसण्यावारी न्यायचं की हो चालायचंच, करतीलच मग लोक. तुम्ही पण पण मला कौतुक करणारे, प्रोत्साहन देणारे, एन्करेज करणारे खूप मिळाले. आणि अजून काही नवीन आपल्याला शिकवायला उत्सुक असणारे लोक जास्त भेटले. क्रिटिक्स निगेटिव्ह मेंटॅलिटीचे कमी भेटले. हे माझं भाग्य आहे. आणि म्हणजे मी असं म्हणेल की मला चांगलेच लोक पण ते जास्त आपल्या भेटले हातात आहे म्हणून. ना, कुठलं आत्मसात करायचं आणि कुठल्या हो. गोष्टी सोडायच्या. प्रश्नच कारण नाही. काही काही वेळेला होतं की आपण दुसऱ्यांना खुश करण्याच्या मागे आपण आपलं जे खरेपण आहे ते कुठेतरी सोडून देतो बरोबर. आणि मग ते नाटकीय रूपांतर होतं आणि मग त्याच्यात ती खूप असा गोंधळ होतो. मग जे असतं तेही असल्याचं नसतं होऊन काहीतरी वेगळंच तेच तर. प्रेझेंट होतं. म्हणून हिंदीचे एक कवी होते पंडित भवानी प्रसाद मिश्र. हम्म, तर एक दुसरे कवी बालकवी बैरागी जेव्हा नवीन नवीन लिहायला लागले तर काही लोकांनी त्यांना खूप त्यांचा क्रिटिसाइज करणं सुरू केला, आलोचना सुरू केली. तर ते त्यांना म्हणजे ते हतबल झाले की आता मी काय करू, लिहिणंच सोडू का. तर पंडित भवानी प्रसाद मिश्र एकच गोष्ट बोलले. ते म्हणे, देखो बैरागी, जीवन में हमेशा याद रखना, धरती पर आज तक किसी भी आलोचक का स्मारक नहीं बना है. क्या बात है. आणि खरं आहे. खरंय. तर म्हणे की तुमको अगर कोई व्यक्ति सच में चाहता है कि तुम्हारी गलती सुधरे तो प्यार से अच्छे से समझाएगा, पर 4 लोगों के सामने बिना वजह वो कुछ बोल रहा है तो ऐसे लोगों पे ध्यान मत दो. तर ही अप्रोच आपण नेहमीच आपल्या कामाबद्दल ठेवायला पाहिजे. कुठल्याही गोष्टीबद्दल ठेवायला पाहिजे. आणि ओपन माइंडली दुसऱ्यांची भाषा शिकणं, स्वतःला समृद्ध करणं हे कधीही चांगलं आणि कामाचं. निश्चितच. आणि मला पण खूप अभिमान वाटतो आहे की तुम्ही हिंदी भाषीय असूनही मराठी इतकं छान बोलता आणि इतके राजकीय म्हणा, शासकीय म्हणा, इतक्या छान ठिकाणी तुम्हाला एक स्टेज सगळ्यांनी उपलब्ध करून दिलेलं आहे आणि तुम्ही इतकं छान अँकरिंग करता. कारण मी बघितलं तुमचा पूर्ण तुमचं प्रोफाईल आणि हे सगळं. खरंच सगळ्यांनाच आपल्या आपल्या भाषेचा अभिमान असतं आणि ते ठेवायलाच पाहिजे. पण सोबत दुसऱ्यांच्याही भाषेचा मान तितकाच आपुलकीने करायला पाहिजे. बिलकुल. खूप छान वाटलं तुमच्यासोबत गप्पा करून. तुम्ही आलात वेळात वेळ काढून. धन्यवाद. तुम्हाला कसं वाटलं आमच्याकडे? मलाही खूप मज्जा आली. आणि एक जे म्हणजे ऑपोजिट बघितलं ना की मी हिंदी भाषिक असून महाराष्ट्रात आले आणि तू मराठी भाषिक असून हिंदी भाषी व्यक्तीशी लग्न केलंय, तर आपण कुठेतरी मॅच करतोय. मज्जा आली, छान वाटलं मजा खूप. आली. आणि खूप खूप शुभेच्छा या पॉडकास्टच्या सक्सेससाठी आणि नवीन जे चॅनल सुरू केलंय शॉर्ट क्लिप्सचा नारायणी क्लिप्स. त्याच्यासाठी पण खूप शुभेच्छा तुला. थँक्यू. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, आमच्या गप्पा कशा वाटल्या ते नक्की कळवा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यामुळे तुमचंही खूप खूप मनापासून धन्यवाद.